विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूरशिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. मित्र हो, आज आपण MA भाग 1 सत्र 2 या सत्रातील जो महत्वाचा पेपर आहे तो म्हणजे वित्तीय बाजार आणि संस्था या पेपरच्या घटक क्रमांक 3 वर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्र हो, या अगोदरच्या लेक्चरला आपण जोखीम म्हणजे काय आणि जोखमीचे विविध प्रकार यावर सविस्तर चर्चा केलेली आहे. तर मित्र हो, आपण या लेक्चरला जे वित्तीय बाजारपेठेतील जोखमीचं व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर मित्र हो, हे वित्तीय बाजारपेठेमधलं जोखमीचं जे व्यवस्थापन असतं ते व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं याची सविस्तर चर्चा आज आपण या लेक्चर मध्ये करणार आहोत. मित्र हो, उत्पादन पेढीच्या आर्थिक मूल्यांचे वित्तीय साधनांच्या मदतीने केले जाणारे जोखमीचे व्यवस्थापन म्हणजे जोखीम व्यवस्थापन होय. उदाहरणार्थ पतजोखीम, बाजारपेठ जोखीम, विदेशी विनिमय जोखीम, आकारमान जोखीम, तरलता जोखीम, त्याचबरोबर बदलती जोखीम, महागाई जोखीम, कायदेशीर जोखीम, क्षेत्रीय जोखीम इत्यादी प्रकारच्या जोखमी हे ओळखून त्यांचा उगम शोधून त्यांचा योग्य पद्धतीने मूल्यमापन करून त्यांच्यात सुधारणा अथवा जोखमीचे जे प्रकार आहेत, जोखमीचे जे धोके आहेत ते दूर करून करण्याचा प्रयत्न करणे यालाच आपण वित्तीय बाजारपेठेतील जोखीम असं म्हणतो. तर मित्र हो, वित्तीय बाजारपेठेतील जोखमीचं व्यवस्थापन हे गुणात्मक आणि संख्यात्मक स्वरूपाचे असते. विशेषतः जोखमीचे व्यवस्थापन हे वित्तीय जोखीम व्यवस्थापन यामध्ये वित्तीय साधनांच्या सुरक्षिततेवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवले जाते. जागतिक स्तरावर बँकिंग क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय बँकांमधील कार्यरत कार्यक्रम पत आणि बाजारपेठेतील जोखीम शोधण्यासाठी बेसल अकॉर्ड चा वापर करण्यात आला किंवा केला जातो. या बेसल अकॉर्डच्या सहाय्याने या विविध जोखमीचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. मित्र हो, जोखमीचं व्यवस्थापन म्हणजे काय किंवा जोखमीचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जातं याची आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर यानंतर आपण जोखमीचे जे व्यवस्थापन आहे त्याचे काय उपयोग आहेत ते उपयोगांची चर्चा करणार आहोत. मित्र हो, वित्तीय सिद्धांत अथवा वित्तीय अर्थशास्त्र असे स्पष्ट करत असते की पेढीने भागधारकाच्या मूल्यवृद्धीचे प्रकल्प हाती घेतले पाहिजेत. म्हणजे ज्या संस्था आहेत, ज्या गुंतवणूक करून घेणाऱ्या ज्या संस्था उद्योगधंदे आहेत त्यांनी जे भागधार आपल्या संस्थेमध्ये भाग खरेदी करून गुंतवणूक करत असतात त्यांच्या वृद्धीचं किंवा त्यांच्या मूल्याच्या वृद्धीचं प्रकल्प हाती घेतले पाहिजेत की ज्याद्वारे जोखमीचे व्यवस्थापन योग्यरित्या करता येईल. व वित्तीय अर्थशास्त्र असे स्पष्ट करते की भागधारक किंवा गुंतवणूकदार हे स्वतःच्या जोखमीवर मूल्यवृद्धी करू शकणारे प्रकल्प करतात, ते पेढीच्या व्यवस्थापन करू शकत नाही. मित्र हो, बाजारपेठेतील वित्तीय जोखीम व्यवस्थापन असे दर्शवते की जी वित्तीय जोखीम गुंतवणूकदार किंवा भागधारक घेऊ शकतात ती जोखीम उत्पादन पेढ्या व्यवस्थापनाने स्वतःच्या जोखमीवर घेऊ नये. असे केल्यास वित्तीय बाजारपेठेत पेढी व्यवस्थापनाचे होणारे नुकसान स्वतःवर येत नाही. मित्र हो, तर हे होणारे नुकसान दुसऱ्यावर ढकलता येते. म्हणजेच अशा प्रकारची जोखीम उत्पादन पेढीने जर स्वतःवर ओढवून घेतली तर वित्तीय जोखीम व्यवस्थापन ही संकल्पना अबाधित किंवा सुरक्षित राहते. ही सुरक्षित राहण्याचे महत्वाचे कारण सिद्ध होते. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू उत्पादन पेढीच्या वित्तीय जोखमीची सुरक्षितता घेऊन स्वतःला वित्तीय जोखीम ठरवू शकत नाही. तर कारण बाजारपेठेतील चालणारे कार्य हे पूर्ण स्पर्धेतील चालणाऱ्या कार्यासारखे नसते. तर त्याचं महत्वाचं कारण आहे पूर्ण स्पर्धेत कोणतीही पेढी किंमत ठरवू शकत नसल्याने बाजारात असणाऱ्या किमतीस आपले उत्पादकाला विकावे लागते. त्यामुळेच पेढीच्या
नफ्याच्या सामान्य नफ्याची प्राप्ती होत असते. म्हणूनच पूर्ण स्पर्धेतील पेढीचे जे वित्तीय जोखीम व्यवस्थापन आहे ते सुरक्षिततेकडे आपल्याला घेऊ नये, अन्यथा तसे करू नये. म्हणजेच थोडक्यात यावरून असे सिद्ध होते की जोखीम व्यवस्थापनाच्या मदतीने पेढी व्यवस्थापक भागधारकाच्या मूल्याच्या वृद्धीच्या विविध संधी उपलब्ध करू शकतात. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या जोखीम ही भागधारकांना कमी जोखमीची आहे हे देखील ठरवावे लागते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जोखीम व्यवस्थापनाचे जे बदलणारे स्वरूप आहे ते बदलणारे स्वरूप अभ्यासणंही गरजेचं आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कंपन्या अशा प्रकारच्या अनेक आव्हानांना तोंड देत असतात, अशा प्रकारच्या अनेक आव्हानांच्या अडचणींचा सामना करत असतात. हाही सामना या व्यवस्थापनाच्या जोखमीमध्ये करावा लागतो. तर मित्रहो, आज आपण या व्याख्यानामध्ये भारतातील जे जोखीम व्यवस्थापन आहे किंवा आपण वित्तीय बाजारातील जे जोखीम व्यवस्थापन आहे त्या जोखीम व्यवस्थापनाची सविस्तर चर्चा केलेली आहे. या जोखीम व्यवस्थापनामध्ये जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय आणि जोखीम व्यवस्थापनाचे जे आपल्याला उपयोग आहेत त्या उपयोगाची स्पष्टपणे चर्चा आज आपण या लेक्चरमध्ये केलेली आहे. तर या जोखीम व्यवस्थापनाच्या चर्चेतून आपल्याला असं लक्षात येतं की जे गुंतवणूकदार ज्या गुंतवणूक संस्थांमध्ये ज्या संस्थेचे भागभांडवल खरेदी करतो, ज्या संस्थांना संस्थांचे आपले भाग विकत घेतो, त्या गुंतवणूकदारांचा विश्वास हा संस्थांनी किंवा पेढ्याने सार्थ ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सार्थ ठरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जोखमीचं व्यवस्थापन हे करावं लागतं. आणि या जोखमीच्या व्यवस्थापनामुळेच गुंतवणूकदारांना अत्यंत मोठ्या प्रमाणात फायदा उपलब्ध करून देणं हे या संस्थेचं मुख्य ध्येय असलं पाहिजे. आणि त्यासाठी नवनवीन प्रकल्प हाती घेऊन गुंतवणूकदाराच्या हिताचं रक्षण किंवा त्यांच्या मूल्याची वृद्धी करणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रहो, या चर्चांती आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. मित्र हो, या व्यतिरिक्त आपणास काही अधिक माहिती हवी असेल, काही अधिक संपर्क करायचा असेल तर तुम्ही आम्हाला आपण दूरध्वनी मार्फत ही दूरशिक्षण केंद्राला संपर्क साधू शकता. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला आपल्या शंका किंवा आपल्या विनंती ईमेलद्वारे सुद्धा आमच्याकडे पाठवू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unisivaji.ac.in. मित्र हो, या व्यतिरिक्त तुम्हाला विषयाच्या संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनली वैयक्तिक ही संपर्क साधू शकता. माझा ईमेल ID आहे pgbeco@gmail.com. या ईमेल ID द्वारे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. विषयासंदर्भात असेल, अन्य कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही मला आमच्या दूरशिक्षण केंद्राला कधीही संपर्क साधू शकता. मित्र हो, धन्यवाद.